4-5 दिवसांनंतर त्या जावऱ्याचा पाय बरा झाल्यावर कंटक आणि रफीउद्दीन त्याच्याबरोबर त्याच्या वशिल्याने त्याच्या जातीच्या जावऱ्यांकडे आसरा घेण्यासाठी त्या जावऱ्यांच्या राजधानीकडे निघाले. पण जाता जाता त्या जावऱ्याच्या मात्र पोटात सारखी धडकी भरत होती की या पळून आलेल्या बंदिवानांना जावरे आश्रय देतील की नाही. त्या जावऱ्यांच्यात आधीच एक पळून आलेला बंदिवान आश्रयाला होता. पण आता परिस्थिती वेगळी होती. जावरे इंग्रजांवर तसेच इंग्रजी बंदिवानांवर सुद्धा उलटलेले होते. कारण इंग्रज भगोड्यांच्या नावाखाली बंदिवानांना जावऱ्यांच्या वस्तीचा शोध घ्यायला हेर म्हणून पाठवू शकतात अशी धास्ती त्यांना सतत लागून राहिलेली असायची. जावऱ्याला भीती वाटत होती तशी कंटक आणि रफीउद्दीनला सुद्धा जावरे आपल्याला आश्रय देतील की जातीबाहेरचे असल्याने मारून टाकतील अशी भीती वाटत होती. अशा विचारातच ते तिघे राजधानीच्या दिशेने पुढे पुढे जात होते. राजधानी 2-3 मैलांवर आली तेव्हा रात्र झाली होती. त्यामुळे त्या तिघांनी ते होते तिथल्या झाडीतच रात्र काढण्याचे ठरवले. अंदमानात आदिवासी जातींच्या ज्या टोळ्या आहेत त्या तिथल्या घनदाट जंगलात वेगवेगळ्या मोठमोठ्या टेकड्यांवर वसलेल्या आहेत. त्या सगळ्यांचे मिळून एक असे काही राज्य तिथे नाही. जी टोळी जिथे वसली ती टेकडी म्हणजे त्यांची राजधानी असते. कंटक आणि रफीउद्दीन ज्या टेकडीवर त्या जखमी जावऱ्याबरोबर उद्या जाणार होते ती टेकडी म्हणजे त्या दिवशी ज्या टोळीने इंग्रजांवर हल्ला केला त्या टोळीची राजधानी होती. त्या टेकडीच्या मधोमध पठारासारखे मोकळे मैदान होते. त्या टेकड्यांच्या खडकांमध्ये लेण्यांच्या भागात असतात तशी मोठमोठी 4-5 फूट उंचीची आत खोलवर गेलेली आणि सलग लांब असलेली 5-6 भगदाडे होती. ही भगदाडे म्हणजेच त्या राजधानीचे तटबंद भक्कम असे गावठाण होते. या भगदाडात भिंती नव्हत्या, वेगवेगळ्या खोल्या, वेगवेगळे भाग नव्हते, तर तो एक सलग सोपा होता ज्यात साधारण 150 आदिवासी, त्या टोळीचा राजा नानकोबी, त्याची राणी फुली आणि मुलगा कोरी यांच्या सहित एकत्र कुटुंबाप्रमाणे राहायचे, जेवायचे, झोपायचे. कोणाचेही वेगळे असे घर नव्हते. दिवसभर हे सगळेच्या सगळे आदिवासी शिकारीसाठी निघून जायचे आणि रात्री आल्यावर त्या मैदानात सगळे एकत्र उल्लिंग अवस्थेतच नाच करायचे. आणि मग विवाहित स्त्री पुरुष, अविवाहित स्त्री पुरुष तसेच सर्व मुले एकत्रच त्या खबदाडात झोपी जायचे. त्या दिवशी सकाळी सगळे आदिवासी शिकारीसाठी जंगलात गेले. बायका मुले धनुष्यबाण दगडधोंडे वापरून पक्षी मारू लागले. काही स्त्री पुरुष रानडुकरांच्या मागे लागले तर राजा राणींबरोबर काही जण समुद्रावर जाऊन मासे पकडू लागले. दुपारपर्यंत शिकार करून ज्यांना जे मिळेल ते घेऊन सगळे टेकडीवर परतले. मोठी आग लावण्यात आली. जी काही शिकार मिळाली होती ती सगळी त्या आगीत भाजली आणि मग त्यातली थोडी संध्याकाळसाठी ठेवून शिल्लक राहिलेल्या अन्नावर त्या उबदार उन्हात बसून त्या सगळ्यांनी ताव मारायला सुरुवात केली. त्या अन्नाचा आस्वाद घेताना अचानक राजा नानकोबीला डोलकाठीची आठवण आली. कारण हा डोलकाठी त्यांना विलायती पाणी म्हणजेच दारू पुरवायचा. राजाने हातवारी करत इतर जावरांना विचारले की डोलकाठी कुठे आहे. तेव्हा त्या जावरांनी सांगितले की डोलकाठी सध्या जावरांच्या जातीची जी दुसरी टटोबी नावाची टोळी होती त्यांच्याकडे राहत आहे. त्यांच्यात ही त्याची ओळख असल्याने तो तिथे गेला आहे आणि थोड्याच दिवसात परतणार आहे. काही दिवसांपूर्वी जावरांचे जे इंग्रजांशी छोटे युद्ध झाले होते त्या युद्धात विजयी झाल्याबद्दल आज रात्री सगळे मैदानात जमून मनसोक्त नाचणार होते. राजा नानकोबीचा मेहुणा पायाला गोळी लागल्यामुळे कुठेतरी लपून बसला असणार, पण तो परत सुखरूपपणे येणार आहे याची खात्री राजाने जावरांमध्ये जी पंचाक्षरीण होती तिच्याकडून मंत्रतंत्राने करून घेतली होती. तिने सांगितले होते की त्याचा मेहुणा सध्या एरम चौग या अरण्याच्या भूताच्या तावडीत आहे, पण तिने आगीला घाबरणाऱ्या त्या एरम चौगला राजाच्या मेहुण्याला 2-3 दिवसात सोड, नाही तर सगळीकडे आगच आग पेटवून देईन अशी धमकी दिली होती. त्यामुळे आता 2-3 दिवसातच नानकोबीचा मेहुणा सुद्धा टोळीत परत येणार हा विश्वास असल्याने आज होणारे विजय नृत्य मोठ्या थाटामाटात पार पडणार होते. वन भोजन झाल्यावर नाचासाठी उत्सुकलेले ते जावरे स्त्री पुरुष मुले त्या मोठ्या पटांगणात जमले. कोणी उड्या कोलांटा मारत होते, कोणी 3-4 शब्दांचेच गाणे एकसुरी स्वरात म्हणत होते आणि बाकी सगळे स्त्री पुरुष अगदी नागवे होऊन एकमेकांच्या हातात हात घालून नाचत होते. आता नाच संपायची वेळ आली आणि इतक्यात एका जावऱ्याने मोठ्याने टाळी वाजवत डोलकाठी आल्याचे सगळ्यांना सांगितले.
जावऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. हा डोलकाठी मन मिळावू तर होताच, पण त्याही पेक्षा तो या जावऱ्यांमध्ये इतका आवडता झाला होता, कारण त्यांना आवडणारी तंबाखू आणि दारू पुरवण्याचे काम तो करायचा. हा डोलकाठी म्हणजे बऱ्याच वर्षांपूर्वी काळ्या पाण्यावरून पळालेला, जन्मठेप झालेला बंदिवानच होता. भारतात परतण्याचा त्याचा बेत एकदा फसला होता आणि ते साहस करतानाच या विलायती पाणी म्हणजे दारूमुळेच त्याची आणि जावऱ्यांची घट्ट मैत्री झाली होती. गेली 3-4 वर्षे या जावऱ्यांनी त्याला त्यांच्या टोळीत आसरा दिला होता आणि या बदल्यात हा डोलकाठी अधूनमधून चोरून अंदमानच्या इंग्रजी वसाहतीत जायचा. तिथल्या व्यापाऱ्यांना जावऱ्यांनी दिलेले सुंदर मोठमोठे शंख शिंपले विकायचा. त्यातून आलेले बरेचसे पैसे स्वतःकडे ठेवायचा आणि राहिलेल्या पैशांनी तंबाखू आणि दारू विकत घेऊन जावऱ्यांना आणून द्यायचा. तो आता त्यांच्यातलाच एक झाला होता. त्यांच्यासारखाच बोलायचा, खायचा, नाचायचा, त्यांच्या सुखदुःखात सामील व्हायचा. डोलकाठी हे त्याचे नाव त्याच्या खूप जास्त उंचीमुळे जावऱ्यांनी मस्करीने दिलेले नाव होते. तर असा हा डोलकाठी आल्यामुळे सगळ्यांना आनंद झाला. डोलकाठीने यावेळेला ज्यांनी ज्यांनी त्याला शंख शिंपले दिले होते त्यांना त्यांना त्याने 4-4 घोट दारू पाजली. बाकीच्यांना बकाने भरभरून तंबाखू वाटली आणि राजा राणीला तर दारूचे 2 मोठे पेले काठोकाठ भरून अर्पण केले. राजा राणी खुश झाले आणि डोलकाठीला मध्ये घेऊन नाचू लागले. इथे ज्या रात्री नाचण्यात सगळे दंग होते, त्याच रात्री तिथे कंटक आणि रफीउद्दीन जखमी जावऱ्यासह त्या राजधानीपासून 2-3 मैलावर येऊन थांबले होते. त्या रात्री त्या जखमी जावऱ्याने कंटक आणि रफीउद्दीनला डोलकाठी कसा गेली 3-4 वर्षे जावऱ्यांमध्ये राहत आहे ते सांगितले आणि म्हणाला की तुम्हाला पण जर असे जावऱ्यांच्या उपयोगी पडता आले तर तुम्हाला सुद्धा जावरे आसरा देऊ शकतात. पण यात अडचण होती की बंदिवान इंग्रजांचे लोक होते आणि जावरे त्यावेळेला इंग्रजांवर चिडलेले होते. त्यामुळे आपण आत्ता जर आपल्या बरोबरच कंटक आणि रफीउद्दीनला घेऊन गेलो तर जावरे आपल्यावर सुद्धा शंका घ्यायला मागे पुढे बघणार नाहीत. हे संकट टाळण्यासाठी म्हणून असे ठरले की सध्या कंटक आणि रफीउद्दीनने जंगलातच लपून बसायचे आणि त्या जखमी जावऱ्याने एकट्याने त्याच्या राजधानीत जायचे. एकटे गेल्यामुळे त्याचे जंगी स्वागत तिथे होणार याची त्याला खात्री होती. त्यानंतर मग त्याने जावऱ्यांना कंटक आणि रफीउद्दीन या दोघांनी मिळून त्याचा जीव कसा वाचवला, ते इंग्रजांचे लोक नसून ते त्यांचे कसे शत्रू आहेत आणि मग ते जावऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारची मद्य, तंबाखू, काचमणी, रंगीत रेशमी वस्त्रांच्या पट्ट्या इत्यादी गोष्टींचा पुरवठा कसा करणार आहेत हे सगळे पटवून द्यायचे. नंतर त्याचा जीव वाचवल्याबद्दल त्या दोघांना आपल्या टोळीत आश्रय देण्याबद्दल त्याने टोळीचे आणि राजा राणीचे मन वळवायचे आणि मग त्यांनी परवानगी देताच त्या जावऱ्याने पुन्हा त्या जंगलात येऊन कंटक आणि रफीउद्दीनला त्याच्या टोळीत घेऊन जायचे असे ठरले. असे सगळे ठरल्यावर तो जावरा जरा निर्धास्त झाला आणि लगेच जावऱ्यांच्या राजधानीकडे जायला निघाला. कंटक आणि रफीउद्दीन त्या जंगलातच थांबले. पण आता पुढे काय होईल? त्यांच्या टोळीत आपल्याला आश्रय मिळेल का? तसेच जावऱ्यांवर स्वतःची छाप पाडणारा हा डोलकाठी आहे तरी कोण? तो आपल्याला उपयोगी पडेल की आपल्याला त्याचा त्रासच होईल? असे बरेच प्रश्न त्या दोघांना पडले होते. आणि यात भर म्हणून हा रफीउद्दीन मूळचा राक्षसी प्रवृत्तीचा असल्यामुळे मालतीची सुटका केल्यानंतर हा आपल्यावरच उलटेल की काय अशी भीती सुद्धा कंटकला होतीच. त्यामुळे तो सतत त्याच्याजवळ बंदूक आणि दारुगोळा रफीउद्दीनला शंका येणार नाही अशा पद्धतीने घेऊन फिरायचा. इथे जावऱ्यांचे विजय नृत्य संपल्यानंतर सूर्यास्ताच्या वेळी राजा राणी आणि राजाची बहीण शिंपले खात गप्पा मारत बसले होते. इतक्यात राजाच्या बहिणीला तिचा नवरा म्हणजेच तो जखमी जावरा लंगडत पण अगदी निर्भयपणे राजधानीकडे येताना दिसला. तिने आनंदाने नाचतच आला आला ऊ ऊ असे किंचाळत सगळ्यांचे लक्ष त्या जावऱ्याकडे वेधले. त्याला बघून सगळ्यांना खूप आनंद झाला. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. सगळ्यांनी त्याचे छान स्वागत केले. जावऱ्यांमध्ये परत आल्यावर त्या जावऱ्याने त्याच्या सुटकेचा अद्भुत अनुभव सांगताना कंटक आणि रफीउद्दीनच्या उपकारांबद्दल इतक्या वेळेला सांगितले की जेव्हा त्या 2 भगोड्यांना आपल्या टोळीत आश्रय द्यावा अशी विनंती त्याने केली तेव्हा सगळेजण त्या गोष्टीसाठी लगेच तयार झाले. पण राजा नानकोबी मात्र काहीतरी विचार करत शांत बसला होता. त्याने त्यांच्या भाषेत सांगितले की डोलकाठी हा पण एक पळून आलेला बंदिवानच आहे.
त्यामुळे कंटक आणि रफीउद्दीनची तो जास्त चांगली पारख करू शकेल. त्यामुळे शेवटी डोलकाठीने त्या दोघांना भेटून त्यांना आश्रय द्यायचा की नाही हे ठरवावे असे ठरले. त्याप्रमाणे दुसऱ्याच दिवशी सकाळी सकाळी तो जावरा डोलकाठीला घेऊन कंटक आणि रफीउद्दीन जिथे लपून बसले होते तिथे गेला. ते तिथे पोहोचले तेव्हा कंटक आणि रफीउद्दीन नुकतेच उठून झाडावर बसले होते. पण त्या जावऱ्याला आणि डोलकाठीला येताना बघून कंटकने आनंदातच झाडावरून उडी मारली आणि धावतच त्या दोघांजवळ तो गेला. रफीउद्दीन मात्र झाडावरच बसून राहिला. त्याने आधी जावरा आणि डोलकाठी आपल्याला आश्रय द्यायला येत आहेत की आपल्याला पकडायला येत आहेत याचा अंदाज घेऊन मगच त्यांच्या जवळ जाण्याचे ठरवले. जावऱ्याने कंटक जवळ आल्यावर त्याला कंटक बाबू असे म्हणून आनंदाने कडकडून मिठी मारली. डोलकाठीही लगेच पुढे होऊन म्हणाला, कंटक बाबू, मला वाटलंच होतं की ते तुम्हीच असणार म्हणून. मी बऱ्याच वेळेला वेषांतर करून काळ्या पाण्यावर येत असतो. मी तुम्हाला तिथे बऱ्याच वेळेला पाहिले आहे. त्यामुळे तुमचा तिथला मान, अधिकार आणि पळून जाण्याचा बेत सुद्धा मला माहित आहे. तुमच्यासारखाच मी सुद्धा 57च्या स्वातंत्र्यवीर अप्पांचा विश्वासू मित्र आहे. त्यांनी मला तुमच्याबद्दल आधीच सांगितले होते आणि तुम्हाला मदत करण्यासाठी सुद्धा सांगितले होते. काळ्या पाण्यावरून पळून जाण्यासाठी मला तुमच्यासारख्याच एका चांगल्या मित्राची गरज होती. तुमच्या बहिणीला सुद्धा मी काळ्या पाण्यावरून सहज सोडवून आणीन. आपल्याबद्दल एवढी माहिती डोलकाठीला आहे हे ऐकून कंटकला आश्चर्य वाटत होते. पण मी तुम्हाला मला हे सगळे कसे माहित आहे हे नंतर सांगीन असे डोलकाठी म्हणाला. डोलकाठीने कंटकला जावऱ्यांकडे आश्रय देण्याचे आश्वासन दिले. पण रफीउद्दीनला मात्र मी बघितल्यावरच ठरवेन की त्याला आश्रय द्यायचा की नाही, कारण त्या नावाचा मला तीव्र संताप आहे असे तो म्हणाला. एव्हाना रफीउद्दीन जावरा आणि डोलकाठी कंटकशी मित्रत्वाने वागत असल्याचे बघून त्यांच्याबद्दल विश्वास निर्माण झाल्याने त्यांच्या जवळ येऊ लागला होता. रफीउद्दीन जवळ येताच डोलकाठी त्याला निरखून पाहू लागला. त्याला बघून डोलकाठीच्या कपाळावर रागाने आठ्या पडल्या. संतापाने त्याचे अंग उसळू लागले. जावऱ्यांकडून रफीउद्दीनचे नाव ऐकल्यावर त्याला जी शंका आली होती ती खरी ठरली होती. पण तरीही खात्री करून घेण्यासाठी डोलकाठीने रफीउद्दीनचा हसत उजवा हात हातात घेतला आणि रफीउद्दीनच्या करंगळीचे पेर तुटलेले बघून त्याला खून पटली.